देऊन त्याच्या सैन्याला परत बोलावलं. दक्षिण कोकणात गाजे उद्धून गेला होता, गांगोली जवळ गेला, रायगडापर्यंत गेला. कवी कलशांनी त्याच्याशी लढून त्याला पराजित करून त्याला परतावून लावलं. सगळ्याच आघाड्यांवर औरंगजेबाला असं पराजित केलं होतं, पराजित केलं होतं. विचार करा, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा वावटळीप्रमाणे आलेला औरंगजेब आहे, त्याचा धाक, त्याचा दरारा, त्याचा असलेला मुलुख विस्तार, त्याच्या मानानं आमचं राज्य म्हणजे त्याच्या एका सुभ्या एवढं सुद्धा होणार नाही. आणि तो इतक्या ताकदीनं आलाय. आणि आमच्या शंभूराजानं 4-6 महिन्यात त्याच्या समोर जर तलवार टेकवली असती तर शिवाजी राजांचा आणि ज्ञानबा तुकारामांचा हा महाराष्ट्र कितीसा शिल्लक राहिला असता हो. पण तलवार टेकवायचं तर सोडाच, गनिमाचा काय गुमान लागून गेला, त्याला जिवंतच पकडतो अशी भाषा संभाजीराजे करत होते. रामसिंगाला पत्र पाठवलं होतं, त्याच्याशी बोलणी करत होते. पत्रातनं त्याला सांगत होते, या यवनधामाला मी बेजार केलंय, त्याला मी जिवंत पकडणार आहे, तुम्ही तिकडे उठाव करा. संभाजीराजांचा आत्मविश्वास इतका होता की ते त्याला जिवंत पकडण्याची भाषा करतायत. अहो, किती धैर्य होतं माहितीये. अकबर जेव्हा पळाला त्या अजमेरच्या प्रसंगातून, तो हिंदुस्थानात मोठमोठे राजे रजवाडे होते, तो प्रत्येकाकडे गेला, मला आसरा द्या, मला तुमच्या साथीला घ्या, आपण औरंगजेबाच्या विरोधी लढू. पण एकही जण अकबराला थारा देत नव्हतं. का? औरंगजेबाच्या भीतीनं. पण या अकबराला अखंड हिंदुस्थानात कुणीच थारा दिला नाही औरंगजेबाच्या भीतीनं. पण या अकबराला अखंड हिंदुस्थानात एकाच मराठी वाघानं आश्रय दिला आणि त्या मराठी वाघाचं नाव छत्रपती संभाजी महाराज. मंडळी, बुऱ्हाणपूर आणि औरंगाबाद ही 2 ठिकाणं अशी आहेत ना की औरंगजेबाची आवडती ठिकाणं. कुठलाही शत्रू औरंगजेबाशी कितीही पंगा घेतला तरी या 2 ठिकाणांना हात लावत नाही. शिवाजी राजांनी सुद्धा कधी लावला नव्हता. विश्वसुंदरीचा तीळ समजलं जाणारं बुऱ्हाणपूर माझ्या संभाजी राजानं बहादूरपुऱ्यापर्यंत जाऊन लुटलंय. औरंगाबादला असं पाऱ्यासारखं अस्थिर केलंय, पाऱ्यासारखं अस्थिर. या सगळ्या आक्रमणानं, सगळ्या आघाड्यांवर औरंगजेब जेव्हा पराजित होतोय तेव्हा औरंगजेब चिडतोय. 23 वर्षाच्या शंभूराजासमोर हार पत्करतोय. इतका चिडलाय की डोक्यावरचा किमांश हिंदुस्थानच्या बादशहानं रागानं चिडून जमिनीवर आपटलाय आणि प्रतिज्ञा केलीये की मी जोपर्यंत काफर बच्चा संभाला पकडत नाही तोपर्यंत मी डोक्यावर किमांश घालणार नाही. हिंदुस्थानच्या बादशहाला पुंड्या मस्तकासहित 8-9 वर्ष या सह्याद्रीच्या कडे कपारीत रानो माळ भटकायला लावणारा माझा शंभू राजा किती पराक्रमी असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. मंडळी, हे एकाच बाजूला चालू नव्हतं. ज्या वेळेस शंभूराजे औरंगजेबाशी लढत होते, त्याच्या फौजेशी लढत होते, त्याच वेळी गोव्याच्या पोर्तुगीजांशीही लढत होते. पोर्तुगीजांनी फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिलेला असतो. राजे, शंभूराजे तेव्हा राजापुरात असतात. त्यांना कळतं फोंड्याला वेढा मिळालाय. कोंडितो ऑल्वर नावाचा त्यांचा गव्हर्नर त्याचं सैन्य घेऊन फोंड्याला वेढा दिलाय. आमचा राजा स्वतः फोंडा किल्ल्याच्या तिथे येतो. म्हणून तर लंडन दरबारनं ज्याच्याबद्दल आमचा राजा म्हणजे छावणीत बसून सरदारांनो तुम्ही लढायला जा असं म्हणणारा राजा नव्हता. लंडनचा दरबार बरं का संभाजी राजाचं कौतुक करताना म्हणतोय, संभाजी राजा म्हणजे वॉरलाईक प्रिन्स, सदा युद्ध सन्मुख असलेला राजपुत्र म्हणजे संभाजी राजा, अशी स्तुती लंडनचा दरबार करतोय. राजापूरवरून संभाजी राजे कुठे येतात? फुंड्या किल्ल्याच्या तिथे येतात. कोंडित ऑल्वरच्या नाकावर टिचून नव्या दमाची तुकडी किल्ल्यावर चढवतात. आता वर्ण
ताज्या दमाची तुकडी आणि पाठीमागनं संभाजी राजांची तुकडी. आणि साक्षात रणांगणात जर संभाजी राजे असतील ना, तर हा शूर सेनापती जेव्हा रणांगणात असतो तेव्हा त्याच्या सैन्याला लढण्यासाठी इतका त्वेष येतो. वरनं ताज्या दमाची तुकडी, पाठीमागून राजांची तुकडी, या मधल्या कचाट्यात कोंदीत ऑलवर सापडतो. आयुष्यात पहिल्यांदा त्याला माघार घ्यावी लागते. दुर्भाट बंदराकडे तो पळून जातो. स्वतःला इतका मनस्ताप करतो. पहिल्यांदा हरलेला असतो. स्वतःला जेजुईच्या मठात कोंडून घेतो. 2 दिवसानंतर बाहेर येतो. त्याला वाटलं होतं संभाजीराजे परततील, पण आमचा संभाजीराजा कसा आहे माहितीये? शत्रू जर एकपट आक्रमक असेल तर आमचा संभाजी राजा 10 पट आक्रमकतेनं त्याच्यावर चढाई करतो. म्हणून जे औरंगजेबाचे चरित्रकार आहेत ते म्हणतात, शिवाजी राजापेक्षाही 10 पट त्रासदायक ठरलेला राजा औरंगजेबाला म्हणजे संभाजी राजा. कोंदीत ऑलवरला वाटलेलं असतं संभाजीराजे जातील. राजे जात नाहीत. राजे तिथं येतात, जुवे बेटाच्या कोटापर्यंत येतात. गोव्यात बातमी जाते, मराठे संभाजी राजा जुवे बेटावर आलाय. पुन्हा कोंदीत ऑलवर सैन्याला घेतो, जुवे बेटावर येतो. मराठे त्याला आत येऊ देतात, त्याला आत घेतात. पुन्हा निकराची चढाई करतात. आता कोंदीत ऑलवरला परतावं लागतं परत एकदा. आमच्या राजाला तरी इतका त्वेष चढलेला असतो ना, इतका त्वेष की आमचा राजा स्वतः त्या कोंदीत ऑलवरच्या पाठीमागे लागतो. खाडीमध्ये पहुणीला राजांचा घोडा लागतो. खंडोबल्लाळ राजांचा प्राण वाचवतो. कोंदीत ऑलवर गोव्यात परतलाय. गोव्याची अवस्था अशी आहे, माणसं घाबरलेत. माणसांचं सोडा, सैनिक घाबरलेत. लढाईला ते तयार नाहीत. ते आत्मविश्वास त्यांचा गेलाय. आणि अशा घाबरलेल्या अवस्थेत पोर्तुगीज आहे, अख्खा गोवा आहे. आता काय करायचं? जवळ जवळ गोवा केलेलाच आहे. कोंदीत ऑलवरला कळतं आपले सगळे प्रयत्न आता अपुरे पडलेत. आता एकच श्रद्धेचा शेवटचा उपाय. हा उपाय तेव्हाच केला जातो जेव्हा त्या गव्हर्नरच्या लक्षात येतं आता आपण जिंकू शकत नाही. शेवटची शरणागती म्हणून हा श्रद्धेचा भाग म्हणून केला जात असतो. तो कोंदीत ऑलवर गोव्यातल्या माणसांना, सैनिकांना सगळ्यांना घेऊन सेंट झेवियर्सच्या चर्चमध्ये येतो. आतमध्ये तळघरात जातो. सेंट झेवियरचं शव बाहेर काढतो. शव बाहेर काढल्यानंतर त्या शवाच्या पायाजवळ राजदंड, राजचिन्ह ठेवतो. पोर्तुगालच्या राजाच्या वतीनं एक पत्र ठेवतो. त्या पत्रात लिहिलेलं असतं की हे राज्य तुला अर्पण केलंय. शत्रूपासून तूच आता या राज्याचं रक्षण कर. पुन्हा तिथून उठतो, मस्तकाजवळ येतो. अश्रुपूर्ण नयनांनी त्याची करुणा भागतो आणि मनात श्रद्धापूर्वक प्रार्थना करतो की या राज्याचं रक्षण कर. त्याच्या श्रद्धेचा विजय म्हणा की त्याची प्रार्थना ऐकली म्हणा. शंभू राजानं आरमार नेलं नव्हतं, खाडीला पूर आला म्हणा किंवा शहा आलम तिकडं उतरला म्हणा. कोणतं तरी कारण घडलं, पण शंभू राजांनी माघार घेतली. तुम्ही म्हणाल एवढं करून माघार, मग आमच्या हातात काय पडलं? भरपूर पडलं. औरंगजेब एका बाजूला आहे, त्या कारणानेही परतावं लागत असेल, पण या पोर्तुगीजांच्या दाखवलेल्या त्यांच्या या लढाईनं, या हिमतीनं परिणाम असा झाला की पोर्तुगीज इतके धाकात राहिले की त्यांनी त्यांची राजधानी मुरगाव बंदरातनं हलवावी की काय असा विचार करायला लागले. पुन्हा त्यांनी संभाजीराजाला विरोध केला नाही आणि संभाजीराजांचा धसका त्यांनी इतका घेतला की त्याच्यानंतर पुढच्या कालावधीत शिवाजी राजांचा उल्लेख ते शिवाजी राजे असे करायचे, पण संभाजी राजांचा उल्लेख ते छत्रपती संभाजी महाराज असं करू लागले. संभाजीराजे सोडाच, संभाजी राजांचा एखादा वकील गोव्यामध्ये येतोय असं जर कळालं तर त्या वकिलाच्या स्वागतासाठी मखमली नौका सजवून पाठवली जायची. कॅप्टन दर्जाचा एक अधिकारी, त्याच्या सोबतीला एक सेवक वकिलाच्या सेवेसाठी. गोव्यामध्ये एक प्रशस्त महाल, उंची फर्निचर असलेलं, त्या वकिलाच्या स्वागतासाठी, शंभू राजांच्या वकिलाच्या स्वागतासाठी इतकं. तर विचार करा शंभू राजांचा किती धसका असेल. एका बाजूला औरंगजेब,
एका बाजूला गोव्याचे पोर्तुगीज, दुसऱ्या बाजूला जंजिऱ्याचा सिद्धी आहे. आमच्या राजानं सिद्धीला सुद्धा वळवळ करू दिलं नाही. जंजिऱ्याच्या सिद्धीची तेव्हा इतकी ताकद होती की शिवाजी राजांच्या हयातीत सुद्धा जंजिरा जिंकता आला नव्हता. शंभूराजाच्या हयातीतही जिंकला नाही, पण त्यानं तिथून हालचाल करून औरंगजेबाला मदत करू नये याचा प्रबंध संभाजीराजानं केला. दंडराजपूरच्या कोटावर तोफांचा इतका मारा केला की त्या सिद्धीला वाटलं आता राम सेतूप्रमाणे संभाजीराजा सेतू बांधायला गेलाय, घेतोय, आणि आता जर सेतू बांधला गेला तर जंजिरा गेलाच. पण तिकडे हसन अली खान कल्याण भिवंडीकडे आला म्हणून राजांना तिकडे जावं लागलं. पण जंजिऱ्याच्या सिद्धीनं परत औरंगजेबाला मदत केली नाही. इकडे डच आहेत, इंग्रज आहेत, त्यांनाही ताब्यात ठेवलंय. मंडळी, माझा आता एक तुम्हाला प्रश्न आहे, विचार करून बघा. अगदी मनाच्या खोलवर पातळीवर तुम्ही विचार करा. जो राजा 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, प्रचंड तोफखाना घेऊन आलेल्या औरंगजेबाबरोबर स्वतः लढतोय, जो राजा गोव्यापर्यंत स्वतः दौड करत जातोय, जो राजा जंजिऱ्याच्या सिद्धीला ताब्यात ठेवतोय, अशा राजाच्या आयुष्यात बर मोहिमाही कशा आहेत. अहो, बराणपूर या टोकाला तामिळमधलं त्रिचनापल्ली की जिथे कावेरीच्या पात्रात सुद्धा घोडी घातलीत, एका बाजूला बऱ्हाणपूर आहे, एका बाजूला गोवा आहे, एका बाजूला तामिळी प्रदेश ते त्रिचनापल्ली आहे. ही तिन्ही टोकं आहेत. या तिन्ही ठिकाणी जो राजा घोड्यावर स्वतः दौड करतोय, अशा राजाच्या आयुष्यात मदिरा आणि मदिराक्षीच्या नादी लागायला वेळ तरी शिल्लक असेल का? अहो, कुठल्या साध्या मंडळाचं अध्यक्षपद आम्ही घेतलं तर घरादाराकडे, संसाराकडे आमचं दुर्लक्ष किती होतं. घरातल्या माता भगिनी ओरडत असतात त्या पुरुषाला, घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजताय. आणि इथे मंडळ नव्हतं, साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे आणि त्या स्वराज्याचं असलेलं हे पद हाती घेतलंय. स्वराज्याचा छत्रपती पद हे काय सामान्य पद आहे? मदिराक्षीच्या नादी लागायला वेळ तरी कुठून शिल्लक असेल? बरं, आम्ही आरोप पण किती बालिश, बेछूट केलेत, कोणत्याच तर्काच्या पातळीवर टिकत नाहीत. ते काय आम्ही आरोप केलाय माहितीये? शंभू राजा रायगड किल्ला उतरून, बरं का, राजधानीचा रायगड किल्ला उतरून खाली कुणातरी मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या कन्येला भेटायला रात्री अपरात्री जातो. आरोप करायला हरकत नाही, पण आपण कुणावर करतोय? बरं, ते करत असताना आपल्याला त्या किल्ल्यांचे काही नीतिनियम माहिती आहेत का? ज्याला इतिहास थोडा देखील कळतो त्याच्या हे लक्षात येईल की शिवाजी राजांच्या राज्यात असा दंडक होता की सूर्योदय झाल्यानंतर गडाचे दरवाजे उघडले जायचे आणि सूर्यास्त झाला की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. ते कोणत्याच कारणानं उघडले जायचे नाहीत. म्हणून तर हिरकणीला वरती अडकावं लागत असतं. बरं, जेव्हा पुरंदरचा तह झालाय, शिवाजी राजे जेव्हा आग्र्यात जाणार असतात त्याच्या अगोदर जे 12 किल्ले शिल्लक राहिले होते ना, साक्षात वेषांतर करून शिवाजी राजांनी त्या किल्ल्यांची पाहणी केली आहे. रात्री जाऊन कुठला किल्लेदार आपण शिवाजी राजे आहोत असं सांगितल्यावर सुद्धा दरवाजा उघडतोय का? तर शिवाजी राजे आहोत असं सांगितल्यावर सुद्धा किल्ल्याचा दरवाजा उघडला गेला नव्हता. इतके कडक दंडक होते इतर किल्ल्यांचे सुद्धा. आणि हा राजधानीचा किल्ला आहे, साक्षात शिवाजी राजे किल्ल्यावर आहेत. आणि असं असताना ज्या हिरकणीला पवित्र कार्यासाठी, पवित्र उद्देशासाठी, बाळाला दूध पाजणं या ममतेच्या आणि पवित्र कार्यासाठी सुद्धा रात्री दरवाजे उघडले नाहीत, ज्या रायगड किल्ल्यावर त्या किल्ल्याचे दरवाजे कुणा एका परस्त्रीला भेटायला जाण्यासाठी उघडले जात असतील का? हे आमच्या तर्क विचाराला पटूच शकत नाही. बरं, याला पुस्ती जोडायला आम्ही काय दाखवलं? मग रायगडाच्या पायथ्याशी गोदावरीची समाधी येते. इतिहास संशोधनानंतर आत्ता सिद्ध झालंय की इतकी वर्ष
गोदावरी गोदावरी आम्ही दाखवली आणि संभाजी चरित्र बदनाम केलं, तर ती गोदावरीची समाधी नसून सवाई माधवराव पेशव्यांची पत्नी यशोदाबाई हिचा किल्ल्यावर मृत्यू झाला. अंत्यसंस्कार किल्लेवाडीच्या परिसरात झाले आणि त्याच ठिकाणी तिची समाधी उभारण्यात आली. गोदावरीचा काही संबंधच नाही. गोदावरी ही लोककथा आहे. बरं, तीच अवस्था थोरातांच्या कमळेची, जे नाव आम्ही शंभूचरित्राला थोरातांची कमळा म्हणून जोडलं, तेही आता सिद्ध झालंय की पन्हाळ्याच्या पायथ्याशी आपटी नावाचं गाव आहे. जेव्हा बाळाजी विश्वनाथ चालून गेला तेव्हा थोरात घराण्यातला यशवंतराव थोरात हा थोर पुरुष त्या बाळाजी विश्वनाथाबरोबर लढताना तिथे शहीद झाला. तो ज्या ठिकाणी शहीद झाला त्याच ठिकाणी त्याची पत्नी गोडाबाई सती गेली. थोरात घराण्यानं आदर्श वाटावा असं या पती पत्नीचं समाधी मंदिर उभी केलं आणि आतमध्ये एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या मूर्ती त्यांचं प्रतीक म्हणून ठेवलं. थोरातांच्या कमळेचा काही संबंधच नाही. तुळसा, मंजुळा ही अशीच पात्र नाटकातून आली. आम्ही नाटक पाहिलं पण प्रस्तावना पाहिलीच नाही. नाटककारानं प्रस्तावनेत लिहिलं की ही काल्पनिक पात्र आहेत. नाटकांनी बऱ्याचशा शंभूराजांना बदनाम केलं. कसं असतं माहितीये का, नाटकांना संघर्ष लागत असतो. तुम्ही कल्पना करा, नाटकात असं दाखवलं की संभाजी